काय थोरपणा, बाईची वाहनं पायी भरी. या मंडपाच्या बाहेर ज्या फाटकी तुटकी चप्पल म्हणजे शांताराम महाराज. आणि मुख्य नित्यम ब्रह्मा निराकारम निरूपणम बाध येतं परम बासयानं ब्रह्माभावाचं दीपोदीपांतरम यथा. जशा आया बहिणी एका दिव्यावरून अनेक दिवे लावतात, तसे हे सर्व तुम्ही आपण सगळे त्या दिव्याची, तो मूळ दिवा आहे, त्याची आपण सगळे झेरॉक्स आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज, तुम्हाला महाराज म्हणतात, ही झेरॉक्सच आहे, पण अटेस्टेड आहे ना, त्यांनी शिक्का मारला ना देवीदास बाबांनी, अटेस्टेड आहे झेरॉक्सच ती, पण अटेस्टेड आहे. आज बाबांबद्दल जे थोडक्यात काहीतरी बोलायला लागलं मला आणि बोलायला लावलं भगवंतानी, त्याबद्दल पहा ना तुम्ही तिकडे तसा आनंद येऊन राहिला त्यांना. असं आहे हे कुठं नाही, हे आता कुठं नाही. लक्षात ठेवा, याच्यात जेवढी सेवेत जीवन जाईल एवढं करा, कारण आपल्या भारतावर, आपल्या विश्वावर फार मोठं संकट आहे. लक्षात घ्या, अजून फार मोठं नितीन भाऊ संकट आहे समोर. आमच्यासारख्या लोकांना ते कळते. आता काय करू, एक तर मला ती दृष्टीच नव्हती द्यावं लागत देवाने. आज माझं 2008 वर्षाच्या पहिले सांगितलं होतं ना यांच्या कृपेनं, की आपली 2020ला भेट होणार नाही आणि लॉकडाऊन लागू होतं. ते म्हणत भेट होणार नाहीत म्हणजे अंदाज काढला होता काय, बाबा जातात की काय. आमचे महेश भाऊ मित्राचं नातं वापरतात माझ्याशी, म्हणत बाबा कसं काय, काय बोलून राहिले. म्हटलं नाही, मी जाणार नाही, माझं अजून बरंचसं कार्य बाकी आहे. कारण आता हे बा, ही सेवा आली नशिबामध्ये, वर्षाच्या वर्ष आता एवढी काही होईल तुटकी मुटकी माझ्याकडनं. मी काही फार ज्ञानी नाही म्हणून तर, मी काही संत नाही, देव नाही, मी एक सामान्य व्यक्ती आहे आणि तुमच्यातलाच एक आहे, तुमच्यातलाच एक आहे. मी सांगितलं तुम्हाला की बाबा भगवद्गीतेत सगळ्या ह्या गोष्टी पुरावे दिलेले आहेत भगवंतांनी, सगळे पुरावे दिलेले आहेत. म्हणून एवढे बोलून 2 शब्द सुटले होते.